अचानक आपल्या गावात भूकंप कसं काय आला रे बुवा? चला मग सांगतो पहिल्यापासून तर ब्लॉग पूर्ण पहा. तर काय म्हणता मग पोट्टे तर सर्वाले म्हणा जय श्रीराम. पायटं उठून डायरेक्ट केली पण अंघोळ. अंघोळ केल्यानंतर मग घातले कपडे. मग तर आपल्याला त्याच्या आत घरी मग काढला व डिक्कीतला चष्मा लावला आपल्या डोळ्याले. तर लवकरात लवकर आपल्या पेरली फॉलो करून टाका मंडळी. मग निघाला आपण वाशिमकडं. मग आलो वाशिम हायवेवर. मग केलं कुबाड शोरूमले बाय बाय. मग आलो डायरेक्ट वाशिममध्ये. वाशिममध्ये लय ट्रॉफिक होती. मग ट्रॉफिक पार करत डायरेक्ट आलो पोस्टावर. कारण की माझे सोडायचं होतं पोस्टावर. मग पोस्टावर सोडलं. मग आपल्याला घ्यायला जायचं होतं मामाच्या पोराला, कारण की आपल्याला घ्यायचे होते कपडे. मग घेतलं बा मामाच्या पोराला. मग निघालो आपण पाटील अँड कंपनीवर. मग आलो पाटील अँड कंपनीवर. मग गेला आपण बिल केल्यानंतर मग घेतले आपण टोकन घेतल्यावर मग डायरेक्ट आलो मास्टर टेलर जवळ. मग टाकली बा फिट कराय पॅन्ट फिट करून डायरेक्ट आला आपण बस स्टँडवर आलो. मग पाहिली आपण लालपरी आपली. मग लालपरी सापडली आपली. मग बसलो बा लालपरीत बसल्यावर मग काय मग घेतली आपली सीट. मग बसलो बा निवांत. मग निघालो आपण मालेगावकडं. मग आलो डायरेक्ट मालेगावात. मग घेतली आपण स्टिंग, कारण की उन्हा जेवढं तपू लागलं. मग निघालो आपण आपल्या गावाकडं. डायरेक्ट आलो आपण आपल्या गावात आल्यानंतर मग पहिले बदलले आपण कपडे बदलल्यानंतर मग डायरेक्ट आलो आपण मंडपात, कारण की आज होते आपल्या गावात नाणूक. मग बसलो बा नेमकंच जेव्हा बसलो होतो भाऊ. मग काय मग आली बा हवा. मग उठायचं काम पडलं. मग अबुदान धरलं म्हणून बा जमलं मंडपात. मंडपात उडून जात होता. मग बसलो बा हॉलमध्ये येऊन डायरेक्ट केलं आपण जेवण. तर मग भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये मंडळी.